नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे। वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढी शहाजीराजे भोसले स्मारक आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हे माझ्या मागे जे प्रवेशद्वार दिसते, भव्य असं प्रवेशद्वार, हे शहाजीराजे भोसले स्मारक या ठिकाणाचं आहे। तर चला तर आता आपण इकडे जाऊयात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर शहाजीराजे भोसले यांचे हे स्मारक आहे। शहाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वडील होते। शहाजीराजांच्या आईचे नाव उमाबाई तर वडिलांचे नाव मालोजीराजे भोसले असे होते। शहाजीराजांचा जन्म 18 मार्च 1594 साली वेरूळ येथे झाला होता। पुढे शहाजीराजे यांचा विवाह सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाई यांच्याशी झाला। इसवी सन 1624 साली मोघल शहनशाह आणि आदिलशाह यांचे जवळपास लाखो सैनिक हे अहमदनगर जवळ सध्याचे अहिल्यानगर येथे आले। एवढ्या मोठ्या सैनिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या सैनिकांनी भातोडी पारगाव जवळ असलेल्या मेखरी नदीजवळ आपल्या छावण्या उभ्या केल्या। एवढ्या मोठ्या सैन्याला हरवणं अशक्य असल्यामुळे शहाजी महाराजांनी गनिमी काव्याने मोठ्या हुशारीने भातोडी पारगाव जवळ मेखरी नदीवरील धरणाचा बांध रात्रीतून फोडला। त्यावेळी धरण फुटल्यामुळे मोघल आणि आदिलशहाचे लाखो सैनिक छावणीसगट नदीच्या पुरात वाहून गेले आणि उरलेल्या सैनिकांना शहाजी महाराजांनी कैद केले आणि या युद्धात विजय मिळवला। अशा प्रकारे भातोडी पारगावचे युद्ध पार पडले। या भातोडी पारगावच्या लढाईत शहाजी महाराजांचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले होते। अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर भातोडी पारगाव आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल। जर वेरूळला घृष्णेश्वर मंदिरात जर कधी आलात आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर शहाजीराजे भोसले स्मारकाला अवश्य भेट द्या। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।